काही दिवसांपूर्वीच मुंबईत तयार झालेला देशातील पहिला म्युझिकल रोड हा चर्चेत आला होता, ज्यावर 70 ते 80च्या स्पीडने गाडी चालवल्यावर ए.आर. रेहमान यांनी गायलेलं जय हो गाणं हे ऐकू यायचं. त्याबद्दल सगळ्यांमध्येच प्रचंड उत्सुकता होती आणि त्यामुळे अनेक मुंबईकर हे कोस्टल रोडवर जाऊन या म्युझिकल रोडचा आनंद सुद्धा घेताना दिसले. शिवाय अनेकांनी यावर रील सुद्धा बनवल्या. मात्र आता हाच रोड पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तो म्हणजे नागरिकांनी केलेल्या तक्रारींमुळे. तर झालं असं की ब्रिज कँडी परिसरातील तब्बल 650 हून अधिक कुटुंबांनी या म्युझिकल रोडच्या आवाजाचा त्रास होतो असं म्हणत यावर आक्षेप घेतलाय. तर वाहनं गेल्यानंतर या रस्त्यावरून येणारा आवाज अक्षरशः घरापर्यंत पोहोचत असून घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना त्याचा त्रास होत असून नागरिक अक्षरशः हैराण झाल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलेलं आहे. शिवाय या रोडचा रहिवाशांना फारसा फायदा होत नाही असं देखील स्थानिकांचं म्हणणं असून त्यामुळे आता बीएमसीने या वाढत्या तक्रारींकडे लक्ष दिलंय आणि या ठिकाणी नॉईज डेसिबल स्टडी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत. आणि या अभ्यासानंतर त्यामुळे आता पुढे नेमका काय यासाठी निर्णय घेतला जाणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागेल.